लोकसभेत बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन आरक्षण बचावाचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली. पण आज त्याच संविधानानं दिलेलं आरक्षण संपवण्याच्या बाता ते करत असल्याची टीका सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधींवर केली आहे. अमेरिकेत जाऊन काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय, अशी टीका आता विरोधकांवर होत आहे. बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे. त्यांच्या मनातलं खरं विचार आता लपून राहिले नाहीत. संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचं आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका आता काँग्रेसवर जोर धरत आहे. काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिला आहे. मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला राहुल गांधी आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला, अशी टीका करताना सत्ताधाऱ्यांनी 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला, असेही उद्गार काढले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी जातींमध्ये भांडण लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच एससी, एसटी आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात राहिले आहेत. बहुजन बांधवांनो, या राहुल गांधींचा खरा चेहरा ओळखा, असं भावनिक आवाहन आता सत्ताधारी नेत्यांनी नागरिकांना केलंय.